नोकरीसाठी शिक्षण हा अप्रोच बरोबर नाही. शिक्षणासाठी शिक्षण, सुशिक्षित बनण्यासाठी शिक्षण, व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षण, समाजासाठी शिक्षण, हे शिक्षणाचे जे उद्देश आहेत ना ते आपल्याला याच्यामध्ये मागे ठेवून चालणार नाही. शिक्षकांच्या संपूर्ण संख्येमध्ये जर बघितलं तर तुम्हाला बरीच टक्केवारी अशी दिसेल की तो कुठेच काही त्याला मिळालं नाही, तो फक्त शिक्षण इथे कुठेतरी आपल्याला जॉब मिळते म्हणून ते शिकवायला आलेलं आहे. त्यामुळं पुन्हा तो प्रश्न आहे की ज्याला पॅशन असते तो शिकवतोही चांगला, त्याला स्वतःला त्याचा आनंद मिळत असतो, तो आनंद विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे NEP येतंय, ज्यावेळेस नवीन शैक्षणिक धोरण लागू होतं त्यावेळेस काय बदल दिसतात? म्हणजे मला दिसतोय की आता प्रॅक्टिकल जॉब मार्केटमध्ये आणि शिक्षणामध्ये एक मोठा गॅप आहे. मला ज्या ज्या भाषेत शिक्षण घेता येतं त्याच्यामध्ये गॅप आहे. तर काय काय बदल नवीन शैक्षणिक धोरणात सुचवलेले आहेत जे खरं तर विद्यार्थ्यांच्या कामाचे आहेत? आज शिक्षण ही फक्त विद्यापीठांची, महाविद्यालयांची मक्तेदारी आहे का, किंवा शिक्षकाची शिकवण्याची मक्तेदारी आहे का, हा प्रश्न सुद्धा आपण विचारायला पाहिजे. शिक्षण हे घरातनं सुरू होतं ना. आपण म्हणतो आई आपली पहिली शिक्षण आहे, समाजामधनं शिक्षण होतं, आपण त्याचा का भाग घेत नाही? पण मला खरंच जेन्युइनली असा प्रश्न पडतो की ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीची नवीन धोरणं येतात त्यावेळेस हे काय पद्धतीनं टेस्ट केली जातात? म्हणजे काही छोट्या ग्रुपसोबत, काही छोट्या बॅचेस सोबत, अशा लोकांसोबत ते टेस्ट होतात का? कारण असे ज्यावेळेस एक्सपेरिमेंट्स शिक्षण संस्था म्हणून, शासन म्हणून किंवा विद्यापीठ म्हणून ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस त्या बॅचचा गिनीपिक सारखं वापरलं जातं का त्यांना, की एक्सपेरिमेंट केलं आणि जर हे वर्क नाही झालं तर? हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि भिजत गोंगड्याच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आपल्याला खरं तर आपण भिजत गोंगड्यामध्ये अशा सगळ्या विषयांवरती चर्चा करतो ज्याबाबतचे भिजत गोंगडं आपण असं समाजाने, माणसं म्हणून असं टाकून ठेवलंय, ज्याबद्दल आपण परत परत चर्चा करत राहतो, पण त्याचं काय घडतं पुढे काही कळत नाही. आणि असाच आपल्या सगळ्यांचा रोजचा चघळण्याचा आवडता विषय तो म्हणजे शिक्षण. आपण काही झालं की शिक्षणाला दोष देतो. म्हणजे इथलं कसं शिक्षण वाईट नाही आहे, मग काय बेरोजगारी वाढली, शिक्षण नाही आहे, जॉब्स मिळत नाही आहेत, शिक्षण नाही आहे, जॉबची क्वालिटी घसरते, शिक्षण चांगलं नाही. आपण काही झालं की बहुतेक शिक्षण एक असा सगळ्यांना शिक्षणाविषयी आपल्या भारतातला असा रोष आहे आणि तो प्रत्येक वेळेस वेळोवेळी बाहेर येत असतो. आणि मला वाटतं ते कुटुंबात पण ते होतं ना, की लग्न करून सासरी गेलेली मुलगी, तिला काही जमलं नाही की काय तुझ्या आईने काही शिकवलं नाही का, तर ते कायम शिक्षणाभोवती आपलं सगळं चक्र फिरत असतं. आणि आपण त्याच शिक्षणाच्या भिजत गोंगड्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. गेल्या काही वर्षात आपण NEP, नवीन एज्युकेशन पॉलिसी जी येते आहे त्याच्याबद्दल ऐकतो आहोत आणि कदाचित ते काय हे सगळं बदलतं आहे या पद्धतीनं एक चित्र उभं राहतंय. तर नेमकं ते काय आहे, काय पद्धतीनं फरक पडणार आहे त्या NEPमुळे, आणि काय पद्धतीनं आपल्या एम्प्लॉयबिलिटीवरती काय फरक पडणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी त्याने काय फायदा होणार आहे, हे सगळं खरं तर आपण चर्चेला आज आणणार आहोत. आणि आपल्यासोबत दोन खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन करमळकर सर, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या स्टिअरिंग कमिटीचे चेअरमन आहेत. तर स्वागत आहे सर तुमचं. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण पटवर्धन. भूषण पटवर्धन सरांना तुम्ही अमुक तमुकच्या एपिसोडमध्ये पाहिलं असेलच आणि नसेल पाहिलं तर तो जाऊन एपिसोड बघा. सर माजी उपाध्यक्ष आहेत UGCचे आणि माजी अध्यक्ष आहेत NAC कमिटीचे सुद्धा. तर असे दोन तुल्यबळ लोक आहेत ज्यांना आपण शिक्षणाबद्दलचे आपल्या मनातले प्रश्न विचारणार आहोत. तर स्वागत आहे दोघांचे नागरिकशास्त्रामध्ये. धन्यवाद. खरं तर ना तो शिक्षण म्हटलं की तो असा इतका आवडीचा विषय आहे ना की आपण खूप सरसकट म्हणतो ना की आपल्याकडे भारतात काही शिक्षण बरं राहिलेलं नाही. आणि मग कुठल्याही बाहेर फॉरेनच्या युनिव्हर्सिटीमध्ये जा, जी काही फालतू युनिव्हर्सिटी असेल त्याचं डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला जॉब्स मिळण्याचे चान्सेस बेटर आहेत, असं आपण खूप सर्रास बघतो. आणि हा जो एक विश्वास आहे की इथे चांगलं शिक्षण मिळत नाही, असा गेल्या काही वर्षात तयार झाला. तर ज्यावेळेस तुम्ही इतके वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करताय, असे काय चॅलेंजेस तुम्हाला आत्ताच्या म्हणजे आपल्या भारतातल्या शिक्षण पद्धतीचे वाटतात? कारण NEP तर त्याचं सोल्युशन असेल ना कदाचित. तर काय चॅलेंजेस तुम्हाला वाटतात, कारण तुम्ही विद्यार्थ्यांसोबत इतक्या जवळनं शिक्षणात इतकं काम करता? मुळामध्ये ही जी काही लोकांच्यात भावना आहे की इथलं शिक्षण वाईट आहे आणि सगळे पल्ल्याडला जे मिळते खूप छान आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. मी ॲग्री करत नाही या बाबतीमध्ये. काही संस्थांच्या बाबतीत म्हणता येईल तसं, पण काही तेवढ्याच तुल्यबळ संस्था
आजही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि चांगली शिक्षणं देऊ शकतात वगैरे आणि देता येत असंही नाही आहे. आणि त्यामुळं सगळ्यात बाबतीत जे मगाशी काही आपल्या बोलण्यातनं आलं होतं की शेवटी सगळं शिक्षणाशी जोडलं जातं. थोडंसं आपण जर मागे जर गेलो तर आपल्याला 75 वर्षाचा साधारणपणे इतिहास आहे स्वातंत्र्यानंतर. मुळामध्ये सुरुवातीच्या ज्या संकल्पना होत्या त्या रूढ परंपरा अशा होत्या की बेसिकली कुठेतरी सुशिक्षित बनवण्याच्या दृष्टीने शिक्षण, त्याच्यामध्ये नोकरीशी संबंध त्याचा पूर्वी कधी जोडला गेला नव्हता. शिक्षणाच्या अगदी पारंपरिक ह्याच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर त्याच्याशी कुठेतरी व्यवसायाशी त्याचा संबंध, त्याला रोजगार मिळावा म्हणून शिक्षण असं नाही. एक चांगला नागरिक बनवण्याच्या दृष्टीनं जे काही अपेक्षित आहे ते देणं, हा त्याच्यामागची भावना होती. नंतर पुढे ते जसं म्हटलं की जेव्हा ती कमोडिटी बनली आणि त्याच्यामध्ये बेसिकली प्रत्येक गोष्ट नोकरीशी, त्याला व्यवसाय काय मिळतो, शिक्षण घेतल्यानंतर त्याला काही ॲक्सेप्टन्स आहे का इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा कुठल्याही इतर रोजगाराच्या या संपूर्ण संस्थेमध्ये त्याला कुठेतरी मान्यता मिळते का वगैरे, ते जेव्हा सुरू झालं त्यावेळेला ही स्पर्धा जास्त बिकट होत गेली वगैरे. आणि नंतर काय झालं की बऱ्याच वेळा असं जाणवते की आज जे बोललं जाते की जे इंडस्ट्रीला हवे ते तुमच्या करिक्युलममध्ये नाही आहे. थोडक्यात कदाचित काही प्रमाणात ते खरंही आहे, कारण आपल्याकडे सिलेबस बनवणं वगैरे ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती त्याची किचकटपणे आणि खूप लांब, ज्याला म्हणतो ना की इमिजिएट त्याच्यात काही येणं असं नसतं. एखादं सिलेबस सेट झालं की ती 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष अशा पद्धतीनं चालत असतं वगैरे. आणि त्यामुळं एक बरेच प्रयोग केले गेले. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये जी एक संभावना आणली होती की ज्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणली गेली होती की जे काय समाजाला पाहिजे ते तुमच्या सिलेबसमध्ये आलं पाहिजे. पण हे करत असताना समाजाचं रिप्रेझेंटेशन त्या सिलेबस बनवण्याच्या कमिटीमध्ये किती आहे, मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा माणूस किती आहे. आणि मग काही वेळेला काय ती फक्त टिकमॅक ॲक्टिव्हिटी म्हणून सुरू झाली की सिलेबस बनवले गेले आणि फक्त ते इंडस्ट्रीवाल्याची की सही घ्यायची, ज्याच्यावर मला असं वाटतं की डिस्कशन, ब्रेनस्टॉर्म, काय अपेक्षा आहेत त्यांच्या, त्या पद्धतीने ते येते का, नवीन बाजारात काय चालल्याचं चलनात आहे ते माझ्या सिलेबसमध्ये रिफ्लेक्ट झाले का, हा जो साधारणपणे ज्याचा आपण वेध ठेवणं गरजेचं होतं तो त्याप्रमाणे ठेवला गेला नाही. आणि त्यामुळं कदाचित जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे की बाबा बऱ्याच वेळा असं म्हटलं की सुशिक्षित आहे, चांगला बोलतो, हुशार आहे, पण आम्हाला पाहिजे ते त्याच्यात नाही आहे. तर ही जी भावना त्यांची जी आहे त्या भावनेला आम्ही उत्तर द्यायला कुठेतरी कमी पडलो आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत. आपण चर्चेच्या ओघात आणखीन त्याच्यावर जास्तीत जास्त बोलू. पटोळे सरांना विचारेन त्यांचा याच्या संबंधी काय विचार आहे. नाही, खरं आहे. म्हणजे आपल्या इथलं शिक्षण जे आहे ना, म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यपूर्वी म्हणलात ना, मी त्याच्याही आधी जाईन. म्हणजे एक काळ असा होता ना की भारतामध्ये परदेशातनं विद्यार्थी शिकायला यायचे. नालंदा तक्षशिला आपण उदाहरणं घेतो, ती वस्तुस्थिती आहे ती. मग असा एकदम बदल काय झाला, तर मुख्य बदल जो झाला तो मॅकॉलेच्या डायरीमुळे झाला. म्हणजे त्यांनी जी काही स्ट्रॅटेजी वापरली आणि ती अतिशय उत्तम स्ट्रॅटेजी होती त्यांच्या दृष्टीने. आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्या एकूण सगळ्याच समाजामध्ये एक अशी एक हीन भाव निर्माण झाला. आपल्याच भाषांना कमी लेखायचं, आपल्या ज्ञानाला कमी लेखायचं, आणि त्याचं प्रतिबिंब हे शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आलं. आणि शिक्षण म्हणजे शेवटी शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे हा जर आपण विचारला तर सर्वजन कल्याण, वसुदैव कुटुंबकम आणि सर्वे संतु निरामया, हे शिक्षणाचा उद्देश आहे. युनिव्हर्सल वेलबिंग हा शिक्षणाचा उद्देश आहे. तर हा आपण मधल्या काळामध्ये विसरून गेलो सगळं. आणि मग त्याच्यात खूप आपल्याला चर्चा करण्यासारखं आहे. पण थोडक्यात काय झालं, या आपण ब्रिटिश शिक्षण पद्धती अडॉप्ट केली. मग गुरुकुल प्रणित आपली जी काही शिक्षा पद्धती होती त्याच्यामधनं आपण बाहेर पडून किंवा आपल्याला बाहेर खेचून कुलगुरू प्रणित पद्धती आपल्याकडे सुरुवात झाली. कुलगुरू प्रणित म्हणजे एक प्रातिनिधिक म्हणून मी म्हणतोय ते 3 पहिली विद्यापीठं जी मद्रास, कलकत्ता आणि मुंबईमध्ये जी सुरू झाली ती पूर्ण ब्रिटिश पद्धतीवरती होती की ज्याच्यामधनं त्यांना बाबू तयार करायचे होते. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायला लायक लोक तयार करणं हे त्यांचं काम होतं.
त्यामुळे इंग्लिशमधनं शिक्षण हे पहिलं सुरू झालं आणि तिथं मातृभाषेवरती जो अन्याय झाला तो आज तागायत सुरू आहे. ह्याच्यातनं आपण या मानसिकतेतनं अजून आपण बाहेर निघत नाही आहोत आणि त्या बाहेर निघायचा मार्ग हा NEP मधनं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं अनेक प्रयोग झाले. म्हणजे JP नायकांसारख्या माणसांनी जी शिक्षणाचं जे मुख्य धोरण प्रमुख सांगितलेलं होतं पण ते इम्प्लिमेंट करताना किती अडथळे आपल्याकडे येत गेले. आणि त्यामुळे भिजत घोंगडं जे तुम्ही या नावात दिलंय ना ते अतिशय योग्य. म्हणजे NEP पण तुम्ही म्हणलं ना तर NEP 2020 नाही आहे, ती ॲक्च्युली 2019 आहे. आज आपण 2024 मध्ये आहोत. पण किती आपण त्याचा इम्प्लिमेंट, महाराष्ट्र राज्यासारखं एक राज्य सोडलं किंवा आणखीन एक 2-3 राज्य आहेत की ज्यांनी पुढाकार घेतला ही स्वतंत्र रीतीने इम्प्लिमेंट करण्यासाठी की आम्ही आमच्या दृष्टीने जेवढं इम्प्लिमेंट करू शकतो तेवढं करू. पण राष्ट्रीय स्तरावरती अजूनही त्याच्याबद्दलचा एक धोरणात्मक जो निर्णय व्हायला पाहिजे, मान्यता मिळायला पाहिजे, तो अजूनही प्रतीक्षेतच आहे. पण मूळ शिक्षण जे आहे ते देताना आपण सुशिक्षित करतोय का, सुजाण नागरिक बनवतोय का. आणि शिक्षणाचा उद्देश काय माहिती का की त्या विद्यार्थ्याला सक्षम करणं, त्याला स्किल देणं हा भाग आहेच आहे. म्हणजे एकेकाळी आपल्याकडे शिक्षण आणि ज्याला आपण कौशल्य म्हणतो हे वेगळे नव्हते ना. म्हणजे 14 विद्या आणि 64 कला अशा बाबतीमध्ये आपलं शिक्षण होतं. आपण ते कधीच वेगवेगळं केलेलं नव्हतं ते. पण दरम्यानच्या काळामध्ये हे जे फक्त एकांगी शिक्षण द्यायची जी पद्धत सुरू झाली आणि दुसरी म्हणजे आपल्या मनावरती खूप मोठा पाश्चात्यांचा पगडा आहे, खूप मोठा आहे, अजूनही आहे की पाश्चात्यांमध्ये जे होतं ते चांगलं म्हणून ते स्टेम एज्युकेशन त्याच्यामधनं आपल्याकडे आलं. मी तुम्हाला सांगेन की भारतामधले विद्यार्थी हे परदेशामध्ये सुद्धा जगभर सुद्धा यशस्वी झाले. त्याचं कारण आपली शिक्षण पद्धती होती ती पूर्वीची. म्हणजे त्यावेळेला सुद्धा ज्या पद्धतीने शिक्षण दिलेलं होतं, गणिताचं विशेषतः किंवा पाठांतराची जी काय आपल्याकडे कला होती, पावकी निमकी, अरे मग याच्यामध्ये आणि आज नवीन नवीन संशोधन पुढे येतं आहे की या सगळ्याचा आपल्या स्मरणशक्तीवरती, आपल्या बुद्धिमत्तेवरती किती पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. पण आपण काय स्टेममध्ये अडकून गेलो. स्टेममध्ये अडकून गेल्यामुळे काय झालं की आपण एक संकुचित शिक्षण प्रणाली अशी तयार केली आणि NEP मध्ये म्हणतात की होलिस्टिक पाहिजे, त्यांना सर्वंकष पाहिजे. तर त्याच्याकडे आता ही वाटचाल सुरू व्हायची आहे. पण आपल्याकडच्या शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे का तर गुणवत्ता कमी नाही आहे, कारण आपल्याकडचं शिक्षण घेऊन लोक एवढे जगभर चांगले गेलेले आहेत. बरं, बाहेरच सगळ्यात उत्तम शिक्षण आहे का तर तसंही नाही आहे. काही चांगली विद्यापीठं जशी बाहेर आहेत तशी वाईट विद्यापीठं सुद्धा बाहेर आहेत. त्यामुळे परदेशामध्ये जे आहे ते सगळं चांगलं आहे, आपल्या मनावरती बिंबवलं गेलेलं ते योग्य नाही. आणि आपल्या इथं जे आहे ते सगळं सर्वसाधारण प्रतीचं आहे हेही योग्य नाही. दोन्हीमध्येही आपल्याला समन्वय साधायला पाहिजे आणि आपल्याला पुन्हा एकदा जे आपलं स्थान होतं जगामध्ये, की जगामध्ये आपलं स्थान नंबर 1चं शिक्षणामध्ये होतं, ते परत आणण्यासाठी आपल्याला ही खूप मोठी संधी आहे. मला तुम्हाला दोघांनाही खरं तर हे विचारायचं आहे की शिक्षणाचा उद्देशच बदलत गेलाय का गेल्या काही काळामध्ये. कारण आता आपण ज्यावेळेस शिक्षणाला नावं ठेवतो की आपल्याकडचं शिक्षण चांगलं नाहीये, त्याचा पहिला प्रेरित अर्थ हाच असतो की त्याच्यामुळे नोकरी मिळणार नाहीये किंवा त्याच्यामुळे बाहेर जाऊन मला नोकरी मिळणार नाहीये. हे कायम त्याच्यातनं जे बाय प्रॉडक्ट मिळणार आहे, नोकरी किंवा त्यातनं मिळणारा पैसा किंवा त्यातनं मिळणारी प्रतिष्ठा, या सगळ्यासोबतच आपण ते जोडून ठेवले. आणि जर त्याचा जर तसा बेनिफिट नाही मिळाला आपल्याला तर आपल्याला ते शिक्षण कामाचं वाटत नाही. तर आपल्या शिक्षणाकडनं अपेक्षा चुकतायत का ओव्हरऑल आपण जर, कारण तेच गणतंय ना आपलं, म्हणजे तिथेच तर आपण माती खातोय की आपल्याला अपेक्षा तर आहेत की त्यातनं आपल्याला काय नोकऱ्या हव्यात या हव्यात, पण त्या पद्धतीचं शिक्षण आपण घेतोय का. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मुळामध्ये विद्यार्थी जेव्हा एखादी शिक्षण प्रणाली ॲक्सेप्ट करतो ती बऱ्याच वेळा ती मनाविरुद्ध असते त्याच्या. त्याला स्वतःला कधी ती मुभा दिलेली नाही आहे. त्याचं कुठला कल आहे वगैरे हा न बघता आईवडील ते ठरवतात किंवा समाज ठरवतो की समाजानं सांगितलं म्हणून त्या आईवडिलांना वाटतं की तो इंजिनियर झाला पाहिजे वगैरे. पण त्याला काय आवडतं, त्याच्यामध्ये कुठले ट्रेड्स आहेत ह्याचा विचार नसतो वगैरे. आणि बऱ्याच वेळा असे जे विद्यार्थी आहेत मनाविरुद्ध ते करत असतात. काही ठिकाणी जसं म्हटलं की चांगले मार्क्सही मिळत असतील, पण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही आहे, नुसत्या मार्काने सगळं होत नाही. हे एक पहिली आधी गोष्ट आहे सगळ्यात चुकलेली सगळ्यामध्ये, की आपण ती फ्लेक्झिबिलिटी विद्यार्थ्याला कधीच दिलेली नाही की तुला काय आवडतं आहे आणि त्याप्रमाणे तू कर. हा एक प्रकार झाला. दुसरं, तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येक गोष्ट नोकरीशी संबंधित ती जोडली गेली.
म्हणजे हा इंजिनियर झाला की त्याला इकडे हे मिळायलाच पाहिजे. मग ते इन्फोसिस असेल, अमुक असेल, तमुक असेल, या अशा मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये त्याला तसं पगार मिळायला पाहिजे वगैरे, त्याच्याशी ती जोडणी केली गेली वगैरे. आणि कुठेतरी तिसरी गोष्ट जी आहे की एक तर प्रचंड मोठी असलेली लोकसंख्या, पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेस जी आहेत बेसिकली, ज्याला आपण एडेड म्हणू, जिथे अत्यंत मी म्हटलं की कमी पैशामध्ये शिक्षण वगैरे. आज मोठी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आलेले आहेत. म्हणजे क्लास आणि मास हा फरक आहे बेसिकली. मास जो आहे तो सगळा जो आहे पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ते कॉलेजेसमध्ये शिकत असतो वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये जे शिकवणारे जे आहेत त्यांच्यात सुद्धा थोडीशी मी म्हणतो की त्याच्यात आपण भरपूर त्यांच्या निवडीचे निकष ठरवले, पण करत असताना कुठेतरी असंही झालेलं आहे की बऱ्याच वेळा असं मला जाणवतं कुलगुरू नात्याने, आणि मी अगदी कॅन्डिडली सांगतो की बऱ्याच वेळा की मला काही मिळालं नाही म्हणून मी शिकवायला लागलो. शिक्षकांच्या संपूर्ण संख्येमध्ये जर बघितलं तर तुम्हाला बरीच टक्केवारी अशी दिसेल की तो कुठेच काही त्याला मिळालं नाही. सगळीकडे जो फेल्युअर आहे तो फक्त इथे कुठेतरी आपल्याला जॉब मिळते म्हणून शिकवायला आलेला आहे. त्यामुळं पुन्हा तो प्रश्न आहे की ज्याला पॅशन असते तो शिकवतोही चांगला, त्याला स्वतःला त्याच्यात आनंद मिळत असतो आणि तो आनंद विद्यार्थ्यात देण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मुळातच म्हणजे आड्यात नाही तर पोरात कुठनं येणार तसा प्रकार थोडासा झाला. तर मला असं वाटतं की असे अनेकविध छोटे छोटे गोष्टी आहेत की ज्याचा सर्वांगीण विचार झाला पाहिजे. नाही, हे बरोबर आहे. म्हणजे शिक्षणाचा आपण जो अर्थात कोणाची अपेक्षा असेल की मी जर शिक्षण घेतलंय तर मला चांगली नोकरी मिळायला पाहिजे, मला अर्थार्जनाचं काहीतरी साधन मिळायला पाहिजे, हे अतिशय योग्य आहे. पण मी असं म्हणेन की शिक्षण आणि नोकरी, नोकरीसाठी शिक्षण हा अप्रोच बरोबर नाही. शिक्षणासाठी शिक्षण, सुशिक्षित बनण्यासाठी शिक्षण, व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षण, समाजासाठी शिक्षण, हे शिक्षणाचे जे उद्देश आहेत ना ते आपल्याला याच्यामध्ये मागे ठेवून चालणार नाही. मी तुम्हाला नक्की सांगतो असं की आपण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ते नोकऱ्या जेव्हा देतात ना तेव्हा कुठल्या निकषांवरती नोकऱ्या देतात त्याचा विचार करा. आपण IIT मधनं नुसता पास झालेला आहे आणि त्याचं खूप मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं नाव खूप मोठं आहे म्हणून काही त्याला कुठल्या तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये मोठी नोकरी मिळत नाही. आज आपण बघितलं की अनेक इंजिनियर्स हे मोठमोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये कामं करतायत. मग हे कुठनं आलं? तर ते बघतायत की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्या व्यक्तीमध्ये किती प्रमाणामध्ये समाजाकडे बघायची दृष्टी कशी आहे त्यांची, त्यांचा ॲटिट्यूड काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती नोकऱ्या अवलंबून असतात. त्याला काही कोणी इक्वेशन विचारत नाही, किती इक्वेशन तुमची पाठ झाली त्याच्यावर काही तुम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत. पण हे आपण मात्र पूर्णपणे या शिक्षणातनं आज वजा करून टाकलेले. एक मेकॅनिकल आपण रोबो तयार करायची फॅक्टरी असल्यासारखं आपण जर शिक्षण दिलं ना आणि सांगितलं की तुम्हाला हे आम्ही दिलेलं आहे, हे तुम्ही केलं की तुम्हाला नोकऱ्या मिळतील, नोकऱ्या मिळतीलही, पण कायमस्वरूपी त्यांना जे व्यक्तिमत्व विकास करून पुढची प्रगती त्यांना जी काही करायची क्षमता आहे ना ती मात्र तुम्ही या संकुचित शिक्षणामुळे मर्यादित करून टाकता. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग म्हणजे काय आहे की एज्युकेटेडनेस, शिक्षित आणि सुशिक्षित. आपण शिक्षित करत असू, डिग्री देत असू त्यांना, पण ते खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालेत का हा प्रश्न आपण विचारतोय का त्यांना? आपण मूल्याधारित शिक्षण जे म्हणतो ना, आपण मूल्यांचं शिक्षण हे कुठला तरी कोर्स देऊन नाही मिळत. तर मगाशी सरांनी म्हणलं ना तसं शिक्षकाची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका असते. म्हणजे रोल मॉडेल्स, तुमचे कोण रोल मॉडेल्स आहेत? आज प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकाकडे एक रोल मॉडेल म्हणून बघत असतो, माझा आदर्श म्हणून बघत असतो. असे आदर्श आज आमच्याकडे आहेत का? आणि ते जर आदर्श निर्माण झाले, हे जर आदर्श निर्माण झाले तर मग पुढची गोष्ट सगळी सोपी होऊन जाते. आणि याच्या दृष्टीनेच एक शिक्षक प्रशिक्षित करण्याची पद्धत ही खूप मोठी होती. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा पूर्वी काकडकर सरांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती, कस्तुरीरंगनांच्या अध्यक्षतेखाली याच्या आधीची कमिटी होती, जेव्हा प्रत्येक ठिकाणी फॅकल्टी डेव्हलपमेंटवरती खूप मोठा भार दिलेला होता. इव्हन NEP मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर फॅकल्टी डेव्हलपमेंटवरती खूप मोठा भर दिलेला होता त्यावेळेला. आणि म्हणून खूप थोडी राज्य आहेत आपली की ज्याच्यामध्ये त्यांनी याच्याकडे गांभीर्याने बघितलं. आणि मला आपल्याला सांगायला पाहिजे की महाराष्ट्र शासनाने याच्याकडे खूप गांभीर्याने बघितलं. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ही अध्यापक प्रशिक्षण संस्था सुरू केली, ज्याला MSFDA म्हणलं जातं.
प्राध्यापक जोपर्यंत चांगले होत नाहीत ना तोपर्यंत विद्यार्थी चांगले कसे घडू शकतील, हा एक प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आपण आता नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल बोललो. मला खरं तर ते समजून घ्यायला आवडेल. म्हणजे NEP येतंय, ज्यावेळेस नवीन शैक्षणिक धोरण लागू होतंय त्यावेळेस काय बदल दिसतात? म्हणजे मला दिसतोय की आता प्रॅक्टिकल जॉब मार्केटमध्ये आणि शिक्षणामध्ये एक मोठा गॅप आहे. मला ज्या ज्या भाषेत शिक्षण घेता येतं त्याच्यामध्ये गॅप आहे. तर काय काय बदल नवीन शैक्षणिक धोरणात सुचवलेले आहेत जे खरं तर विद्यार्थ्यांच्या कामाचे आहेत? कारण आता आपण बदललेले धोरण ना मला हे कायम युनिव्हर्सिटीजसाठीच वाटतं. म्हणजे त्या पद्धतीनंच येतात ना की काय बदललंय, तर तुम्हाला एवढ्या मार्काची परीक्षा द्यायची होती त्याच्याऐवजी एवढ्या मार्काची माझ्यासाठी काय बदलते मला कळतच नाही. तर ते थोडं तुम्ही समजावून सांगू शकलात? चांगला प्रश्न आहे आणि NEPचं विस्ताराने करमळकर सरांनी सांगितलेलं आहे. याच्यात एक महत्त्वाचा बदल झालेला आहे, तो माझ्यासाठी विद्यार्थी म्हणून महत्त्वाचा आहे. तो म्हणजे या आत्तापर्यंत या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये जर बघितलं तर एक विद्यार्थी म्हणून माझा काय रोल होता हो? म्हणजे माझं डोकं म्हणजे रिकामं खोकं आहे असं समजून त्याच्यामध्ये काहीतरी भरायचं ही आमची जबाबदारी असं समजून शिक्षण सगळं चालू होतं ना, एकांगी पद्धतीने, मोनोटोनस आणि वन वे ट्रॅफिक होता तो सगळा. म्हणजे एक आपल्याकडे प्रश्न विचारण्यावरती शिक्षण होतं एकेकाळी. उपनिषद म्हणजे काय होतं? प्रश्न विचारण्यावरती तुमच्या गुरुबरोबरची आणि गुरुला चॅलेंज करणं ही सुद्धा आपली संस्कृती होती ना. म्हणजे आंधळेपणाने गुरु सुद्धा सांगतोय म्हणून घ्यावं अशी आपल्याकडे पद्धत नव्हती. पण ही आपण बदलली ना. आज विद्यार्थी म्हणून मी प्रश्न विचारू शकत नाही. आज विद्यार्थी म्हणून मी ठरवू शकत नाही मला काय शिकायचंय ते. आम्ही एक प्रयोग केला होता. आम्ही म्हणलं MBAचं करिक्युलम आहे ना, हे आम्ही का बनवायचं शिक्षक म्हणून? फक्त विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करू. आणि तुला आश्चर्य वाटेल, विद्यार्थ्यांनी जे करिक्युलम MBAचं बनवलं ना त्याच्यामधनं जवळजवळ 40% भाग त्यांनी फेकून दिला. आम्हाला नको हा. मग आम्हाला नको असलेल्या गोष्टी का शिकवता तुम्ही विद्यार्थ्यांना? आणि ज्याचा रिलेव्हन्स नाहीये, जे आउटडेटेड झालेले आहे, ते फक्त शिक्षकांना शिकवता येतं म्हणून आम्ही शिकायचं का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत होते. आणि म्हणून याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झालाय की विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती या NEP मधनं आपल्याला मिळते. विद्यार्थ्याला एम्पॉवर केलं गेलेलं आहे. विद्यार्थ्यांनी ठरवायचंय की मला काय शिकायचंय ते. आज मगाशी स्टेमचं मी जे उदाहरण दिलं ना, मग स्टेमला आपण एक ग्लॅमर दिलं असं खूप मोठं की इंजिनिअरिंग जो झाला किंवा मेडिकल जो झाला तो मोठा, आणि कोणीतरी मराठीमध्ये MA केलं तर त्याला काय नाही. भाषेवरती आपण कसं समजू शकतो? एखादा माणूस फक्त इंग्लिश चांगलं बोलतो म्हणून तो ज्ञानी असं नाहीये ना. तर हा जो काही बदल आज तुम्हाला होताना दिसतोय ना, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपलं शिक्षण किंवा आपलं व्यक्तिमत्व घडवण्याची पद्धत सुद्धा आपल्या हातात घेऊ शकतो. ही ताकद आज NEPनी दिलेली आहे विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यातनंच हे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम होती. पण ह्याच्यात महत्त्वाचा भाग कसा आहे की इम्प्लिमेंट कसं होतं हे महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, पण त्यातला C हा चॉईसला आहे का C हा कंपल्शनला आहे? आज आपण इम्प्लिमेंट करताना जर सांगितलं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आहे पण हेच तुम्हाला चॉईस आहे आणि हे वस्तुस्थिती होताना दिसतीये. त्यामुळे हळूहळू हे विद्यार्थ्याला पण आता याची जाण आलेली आहे. 40% तुमच्या क्रेडिटची जी काही आहे ना, विद्यार्थी ठरवू शकतो. नाही, मला फक्त पुणे विद्यापीठामध्ये नाही शिक्षण घ्यायचं, बरोबर, मला इंडॉलॉजीचं शिक्षण डेक्कन कॉलेजमध्ये जास्ती चांगलं मिळतं, मी ते कोर्स तिथनं घेईन ना, मी कशाला तुमच्याकडनं घेईन? आणि ती घ्यायच्याच मुभा आहे मला. आज NEP मध्ये तुम्हाला मुभा आहे की विद्यार्थी 40% क्रेडिट हा त्याला पाहिजे त्या ठिकाणून तो मिळवू शकतो. हा केवढा मोठा बदल आहे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हा पूर्ण प्रक्रियेमध्ये जो काही बदल घडतोय ना, हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि NEPला विद्यार्थी केंद्रित ही जी शिक्षण पद्धती निर्माण करायचं जे काम केलं गेलेलं आहे त्याचा विद्यार्थ्यांना खूप मोठा उपयोग होऊ शकेल. आणि हा हळूहळू होईल. विद्यार्थ्यांचा दबाव वाढणार आहे. आज विद्यार्थी पूर्वीसारखे राहिलेले नाही आहेत ना, की फक्त तुम्हाला एक डिग्री मिळते म्हणून मी तुमच्याकडे तुम्ही सांगाल ते कराल असं नाही. विद्यार्थी सुद्धा आज सजग झालेला आहे. विद्यार्थी सुद्धा, आणि आपण विद्यार्थ्याला खूप कमी लेखतो. मला जर विचाराल तर विद्यार्थ्यांना आपण खूप कमी, आपण त्यांना असं समजून चालतो की त्यांना काही माहिती नाही, त्यांना काही असं नसतं. म्हणजे आज मी स्वतः शिक्षक आहे ना, मी स्वतः विद्यार्थ्यांकडनं रोज शिकत असतो. तर शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच NEPमध्ये सुद्धा शिक्षकांच्या प्रशिक्षणावरती मोठा भर दिलेला आहे. हा बदल नक्की घडणार आहे. आणि NEPच्या माध्यमातून आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळायची मार्ग मोकळा झालेला आहे. आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो, पण भारत आत्मनिर्भर केव्हा होईल
ज्या वेळेला आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळेल, आत्मसन्मान परत मिळेल आपल्याला, तर ही सगळी प्रक्रिया जी आहे NEPची ती त्या दिशेने वाटचाल करणारी आहे. बरोबर. खरं तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला दोघांना थोडासा आगाऊपणाचा वाटेल, पण मला खरंच जेन्युइनली असा प्रश्न पडतो की ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीची नवीन धोरणं येतात त्यावेळेस हे काय पद्धतीनं टेस्ट केली जातात? म्हणजे काही छोट्या ग्रुपसोबत, काही छोट्या बॅचेससोबत, अशा लोकांसोबत ते टेस्ट होतात का? कारण मी ज्यावेळेस विद्यापीठात होतो त्यावेळेस माझ्या कोर्सलाच 2 स्पेशलायझेशन्स होते. आम्हाला पहिला वर्ष झाल्यानंतर स्पेशलायझेशन निवडण्याची मुभा होती. 1 वर्ष आलं माझ्यानंतर ज्यावेळेस ते स्पेशलायझेशन नो स्पेशलायझेशन केलं, ज्यावेळेस लोकांना नो स्पेशलायझेशन घेता यायला लागलं आणि मी स्वतः पाहिलं की त्या बॅचला मग काहीच शिकता नाही आलं त्यातनं. ना ते एक कोर्स पूर्ण करू शकले, त्यांच्याकडे बाहेर पडताना ना मीडिया रिसर्चची डिग्री होती, ना व्हिडिओ प्रोडक्शनची डिग्री होती. ते बाहेर पडताना नो स्पेशलायझेशन्स म्हणून पडले. तर असे ज्यावेळेस एक्सपेरिमेंट्स शिक्षण संस्था म्हणून, शासन म्हणून किंवा विद्यापीठं म्हणून ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस त्या बॅचचा म्हणजे गिनिपिक सारखं वापरलं जातं का त्यांना, की एक्सपेरिमेंट केलं आणि जर हे वर्क नाही झालं तर बाहेर पडल्यानंतर यातनं मला अपेक्षित रिझल्ट्स मिळणार आहे, याचं ट्राईड आणि टेस्टेड असं काही मॉडेल असतं का? म्हणजे हे ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करायचं म्हणतो त्यावेळेस ते कसं, काय पद्धतीनं त्याचा विचारही केला जातो? जेव्हा ही सुकाणू समितीची स्टेअरिंग कमिटीचा उल्लेख केला, ती बनवली गेली, मला आठवते त्यावेळेला जे राज्यपाल होते कोश्यारी, त्यांनी मला बोलवून घेतलं होतं आणि ते म्हणाले की तुला अध्यक्ष म्हणून काम करायचं. त्यावेळेला मी विचारलं होतं की बाबा ते स्वातंत्र्य असणार आहे का, की आपल्याला टिकमार्क ॲक्टिव्हिटी केलं अशा पद्धतीने करायचं, की इन स्पिरिट आपल्याला ते इम्प्लिमेंट करायचं? ते म्हटलं नाही, ते सगळं फ्रीडम आहे तुला वगैरे. मग त्यानंतर थोडीशी एक सरकारची बाजू होती की आपण इम्प्लिमेंट करतो ते पॅन स्टेट, सगळं महाराष्ट्रभर आपण एकदम एका वेळा सुरू करू वगैरे. तर त्यावेळेला सातत्यानं आम्ही चर्चा केल्या, म्हणजे मग कुलगुरूंबरोबर झाल्या, अधिष्ठाला ज्याला डीन म्हणतात त्यांच्याबरोबर झाल्या, प्राचार्यांशी झाल्या, कॉलेजेसची मॅनेजमेंट असते वेगवेगळी त्या मॅनेजमेंटबरोबर झाल्या, काही प्रमाणात विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल असं मी म्हणणार की, आणि पालक तर अत्यंत कमी प्रमाणात. पण जिथं जिथं शक्य होतं हे सगळे जे स्टेक होल्डर भागधारक आहेत यांना आपण कुठेतरी बरोबर घेतलं. UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन शेवटी वरनं काहीतरी एक गाईडलाईन्स देत असतं, त्याप्रमाणे त्यांनी गाईडलाईन्सही दिले होते की साधारणपणे त्यांनी जो बदल आणलेला की 3 वर्षासाठी मिनिमम 120 क्रेडिटची असली पाहिजेत आणि 4 वर्षाच्या डिग्री कोर्सला 160 क्रेडिट असली पाहिजेत. आम्ही जेव्हा इथे सगळ्यांबरोबर चर्चा केली ते म्हणाले, सर ओरिजिनल सिलेबस अशा पद्धतीने कमी करणं वगैरे थोडंसं आम्हाला चॅलेंजिंग होणार आहे, तर इथं थोडीशी आपण तर काहीतरी एक विंडो तुम्ही दिली पाहिजे. म्हटलं ठीक आहे, 120 ते 132ची त्यांना विंडो 3 वर्षासाठी दिली, 160 ते 172 4 वर्षाच्या डिग्री कोर्ससाठी दिली. आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा पॅन स्टेटचं विचारलं तर म्हणणं नको, आपण आता सध्या जी स्वायत्त महाविद्यालय आहे तिथं हा प्रयोग करून बघू. 150 कॉलेजेस साधारणपणे आहेत ती, आणि तीसुद्धा दोन्ही म्हणजे प्रोफेशनल इंजिनिअरिंगची आणि ट्रॅडिशनल कोर्सेस अशामुळे 150 तिथे आपण हा एक्सपेरिमेंट म्हणून सुरुवात केली. याच्यामध्ये सातत्याने त्यांच्यावर चर्चा चालली होती की बाबा तुम्हाला प्रचंड काम करावं लागणार आहे, कारण जेव्हा मुलाला एवढा प्रचंड चॉईस दिलेला आहे, सर जसं मगाशी म्हणाले की काही 2 क्रेडिट तो बाहेर येऊन घेऊ शकतो, किंवा तो आर्ट्स आणि ही सरमिसळ आहे, कॉमर्सबरोबर तो आर्ट्स पण करतोय, किंवा इंजिनिअरिंग करत असताना आर्ट्स पण करतोय, किंवा सायन्स करत असताना कुठेतरी सोशल सायन्सचे करतोय. त्यामुळे टाईम टेबलचा इश्यू येतो बऱ्याच वेळा. मग टाईम टेबल जेव्हा जुळवायचा तर पुढचा स्पेसचा इश्यू येतो, माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, कारण माझे नॉर्मली काय असतं की सोशल सायन्स सकाळी क्लासेस होतात, दुपारी इंजिनिअरिंगचे किंवा सायन्सचे होतात, त्याप्रमाणे आपण जागा उपलब्ध होतात. तर ते सगळ्याचा तो विचार केला गेला की बाबा तो मुलगा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत राहणार आहे, मग शिक्षक राहणार आहे का तेवढा वेळ? तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तुमच्याकडे फॅसिलिटीज आहेत का, अशा पद्धतीचा विचार करून, आणि स्वायत्त का, कारण त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, त्यांना जे पाहिजे ते करू शकतात, तर त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयात आपण सुरू करावं म्हणून हा पहिला प्रयोग सुरू केला. त्यानंतर साधारणपणे वर्षानंतर यांची एक आपण रिव्ह्यू घेतला. मला चांगलं आठवतं मुंबईला एक बैठक झाली ज्याच्यामध्ये जिथं जिथे इम्प्लिमेंट झाले त्या सगळ्या लोकांना बोलवलं होतं, काही विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक, त्यांचे कॉलेजचे प्रिन्सिपल वगैरे अमुक तमुक, आणि मॅनेजमेंटचे काही लोक वगैरे अमुक तमुक. एक गोष्ट जाणवली की विद्यार्थी खुश होता.
खुश होतो. हां, मी जे काही इंटरॅक्ट विद्यार्थ्यांबरोबर केलं तर विद्यार्थी अत्यंत खुश आहे, कारण त्याला जे पाहिजे ते करायला मिळते. काहीतरी मुभा मिळाली. मी असं म्हणणार नाही की 100% पूर्ण फ्रीडम मिळालं, कारण शेवटी कुठेतरी मर्यादा येतात की माझ्याकडे काही देण्याची जी माझी आहे ती लिमिटेड ताकद आहे माझी, आणि त्यामुळं सगळंच मी त्याला प्रोव्हाइड करतो असं नाही. जी फ्लेक्झिबिलिटी मी देणं अपेक्षित आहे, बुके ऑफ कोर्सेस सोशल सायन्सेसमध्ये असतील, आर्ट्समध्ये असतील किंवा ह्युमॅनिटीजमध्ये असतील किंवा ह्याच्या तुम्हाला प्रचंड नवीन क्रेडिट्स बनवणं गरजेचं आहे वगैरे. जे माझ्याकडं माझी बँडविड्थ ती लिमिटेड आहे, पण तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला ती थोडीशी फ्लेक्झिबिलिटी मिळेल. मी सायन्स करत असताना, मॅथमॅटिक्स करत असताना मी कुठेतरी मला असं वाटतं की कॉमर्सचाही पार्ट करतो आहे, कुठेतरी बिझनेस अनालिटिक्स करण्याची मला मोह मिळेल, आणि त्यामुळं विद्यार्थी खुश आहे. म्हणजे काय आहे की त्याच्या ग्रेडमध्ये फरक पडली का वगैरे, किंवा एकदम त्याचं काय रिझल्ट खूप वर गेला का वगैरे, नाही तसं नाही. त्याच्या पर्सेंटेजमध्ये डेफिनेटली फरक आलेला आहे वगैरे, कारण तो आवडीनं करतो आहे. पण त्याहीपेक्षा सुद्धा मला वाटलं की तो स्वच्छंदी आणि आनंदी वाटलं की आम्हाला सर जे पाहिजे होते ते मिळते वगैरे. अशा पद्धतीनं साधारणपणे हा प्रयोग केल्यानंतर मग आपण पॅन महाराष्ट्र उतरलो, आणि जे आपण मागच्या वर्षी सुरुवात केली 2023-24ला आपण ती सुरुवात केली, आणि 2023ला ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये आणि 24ला पॅन महाराष्ट्र सुरू केली. आणि आता पहिली बॅच म्हणजे पहिलं वर्ष संपते वगैरे, आणि याच्यामध्ये थोडंसं फाईन ट्युनिंग करतोय. प्रत्येक वेळा काही अडचणी आपण थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ती ठेवली की शिक्षकांनी थोडासा आरडाओरडा केला की सर या पद्धतीने गेलं तर असं होईल, तसं पद्धतीने तोही थोडासा विचार करतो. मला शेवटी इम्प्लिमेंट करत असताना याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाचा जो माणूस आहे किंवा ज्याला पण स्टेक होल्डर तो शिक्षक आहे. तर शिक्षकाचं सरांनी जसं म्हटलं की त्याचं ट्रेनिंग अजूनही त्या पद्धतीनं झालेलं नाही आहे. त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग जी करणं गरजेचं आहे. ते जरी NAP-मध्ये म्हटलं असलं तर शेवटी संख्या इतकी मोठी आहे की त्यांचं एका रात्रीत सगळं ट्रेनिंग होणं शक्य नाही आहे. आणि तिथे MSFDचा माझ्यामध्ये मोठा रोल आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट ठरणार आहे. दुसरा चॅलेंज काय असणार आहे की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत. आणि जर ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं तशीच जर चालू ठेवली तर जे अपेक्षित आहे NAP-मध्ये की साधारणपणे इतक्या ज्या मशरूम लाईक इतक्या संस्था निर्माण झालेल्या आहेत त्यांचं कुठेतरी एकत्रीकरण होऊ शकतं, किंवा ज्या खराब आहेत त्या बंद पडू शकतात. हे अपेक्षित आहे साधारणपणे, कारण आपल्याला 3-3.5 आत्ता 30-40 कॉलेजेस, इतक्या हजार युनिव्हर्सिटी वगैरे अशा आपण गप्पा करतोय वगैरे, आणि त्यांचं कुठेतरी सबलीकरण करायचं जर असेल तर हँड होल्डिंग गरजेचं आहे. म्हणजे फर्ग्युसन कॉलेजनं कुठेतरी थोडंसं दुय्यम कॉलेज आहे त्याला ते मदत केली पाहिजे, ते एकत्र आली पाहिजेत वगैरे. ती प्रोसेस व्हायला मला नाही वाटत एका रात्रीत हे सगळं घडेल. 10-15 वर्षाची प्रोसेस आहे वगैरे, पण ओव्हरऑल बदल होताना दिसतोय. ह्याच्यामध्ये सरकारचाही तितकाच महत्त्वाचा रोल आहे की मुळात शिक्षकांची कमी झालेली जी संख्या आहे ती कुठेतरी, म्हणजे ज्या पोस्टच भरलेले नाहीत, माणसंच अवेलेबल नाहीत, हे चालणार नाही. सरकारनंही तेवढ्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्याचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. ज्या पोस्ट वेकंट आहेत त्या भरल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून ज्या शिक्षकांवर जे काही साधारणपणे जो स्ट्रेस आहे की मलाच सगळं शिकवावं लागतं आहे, आमच्याकडे माणसंच नाही आहे, अमुक आहे तुम्ही, तर ह्युमन रिसोर्ससुद्धा प्रोव्हाइड केला गेला पाहिजे. आणि बाकीच्या बाबतीत जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मी म्हटलं काही चांगली सबल आहेत, काही दुर्बल आहेत, आणि सबल आणि दुर्बल जर एकत्र आली तर कुठेतरी मध्यम मार्ग निघू शकतो. तर मला असं वाटतं की इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीनं जे काही ज्याला असं म्हणतो की ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यावर काम ही कमिटी म्हणून करते वगैरे. पण शेवटी कमिटी हा दुवा आहे, सरकार आणि शिक्षक यांच्यामधला दुवा आहे, संस्थांमधला. आणि त्यामुळं असा तुम्ही जे म्हटलं की एका रात्रीत तर मी नाही केलेलं, आम्ही सातत्याने याच्यावर काम चाललेलं आहे. आणि पहिला प्रयोग जो केला तो यशस्वी वाटला, म्हणून आपण पॅन महाराष्ट्र करतो. मला तोच पुढे प्रश्न कंटिन्यू करत हा विचारायचा सर तुम्हाला की या इम्प्लिमेंटेशनमध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतात? कारण हे तर दिसतंय ना, आता जर पॅन महाराष्ट्र करायचं असेल तर इतक्या प्रमाणात कॉलेजेस आहेत, इतक्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत, इतके शिक्षक आहेत, जर त्यांचं ट्रेनिंग होणं अपेक्षित असेल, त्यांचा अप्रोच बदलणं, कारण इथे आपण प्रायमरीली अप्रोच बदलण्याबद्दलच बोलतोय ना, शिक्षण पद्धती बदलतोय याचा अर्थ अप्रोच एक कम्प्लिटली वेगळा करतोय. तर जसा तो विद्यार्थ्यांमध्ये तर तो सगळ्यात शेवटी झिरपणार आहे, त्याच्या आधी तो त्या शिक्षण संस्थांमध्ये आणि त्या शिक्षकांमध्ये. तर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन मधले काय प्रायमरी चॅलेंजेस वाटतात?
चॅलेंजेस आता पहिली गोष्ट मी सुरू करेन की एक आम्ही खूप इंटरेस्टिंग असा प्रयोग केला. मला अजून आठवतं आहे की समोर जवळजवळ 200 प्राध्यापक होते. तेव्हा UGCत होतो मी, आणि आम्ही एक कार्यशाळासारखी घेतली होती. त्याच्यामध्ये आम्ही एक प्रश्न विचारला त्यांना की, आणि हे सगळे एका फॅकल्टीचे होते. ती फॅकल्टी कुठली ते नाही सांगत मी, आणि हे मी जे सांगतो ते सगळ्या फॅकल्टीला आहे. त्या फॅकल्टीच्या लोकांना मी विचारलं की तुमची डिग्री 3 वर्षाची आहे, तुम्ही नीट विचार करा आणि मला सांगा की ही डिग्री, तुम्ही जो काही अभ्यासक्रम आहे तो तुम्ही 2 वर्षात देऊ शकाल का? वेळ घ्या आणि सांगा. त्यांनी सगळं कन्सल्टेशन एकमेकांशी केलं आणि सांगितलं की सर हो, आम्ही हे करू शकतो. आम्ही जे आत्ता 3 वर्षात शिकवतोय ते आम्ही 2 वर्षात नक्की शिकवू शकतो. त्याच्यानंतर आम्ही प्रश्न त्यांना विचारला की आता तुम्ही विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघा, शिक्षक म्हणून बघू नका, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातनं बघा, आणि तुम्ही सांगा की या 2 वर्षापेक्षा तुम्ही अजून कमी करू शकता का? त्यांनी परत विचार केला आणि आश्चर्य वाटेल, त्यांनी सांगितलं हो, आम्ही करू शकतो. विद्यार्थी, आज तुम्ही विद्यार्थी होता, तुम्ही जो काही 3 वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला तर तुम्ही नाही का 1.5 वर्षात करू शकत? सहज करू शकता तुम्ही. मग आपण हे काय करतोय? हा बदल कुठला घडून आणतोय आपण? आणि हा लोड जो शब्द त्यांनी वापरला, आपण जर टीचिंग लोड म्हणत असू ना, भार आपल्यावरती येतो. म्हणजे अरे शिक्षक म्हणजे हे किती आनंददायी गोष्ट आहे ही. म्हणजे मला शिकवण्याचं, विद्यार्जनाचं काम झालं करायचं आहे तर किती माझ्या दृष्टीने तो आनंददायी असायला पाहिजे. मी तो बोज म्हणून समजतोय. ही मानसिकता पहिली बदलायला पाहिजे. UGCत असताना आम्ही म्हणलो होतं की आम्हाला कायदे नाही करायचे, आम्हाला कमीत कमी कायदे करायचे. माझ्या दृष्टीने, आणि मी ओपनली तेव्हाही बोललो होतो की आम्हाला कायदा करायला लागतोय की तुम्हाला 75% उपस्थिती अनिवार्य आहे, तुमची टर्म ग्रँट करायला, आहे आमचा फेल्युअर आहे. बरोबर. अरे विद्यार्थी चांगला तुम्हाला शिकवत असतील तर तो 75 काय 100% करेल ना, तो त्याच्यावरती तुम्ही जाऊ कशासाठी? मग हे काय, मग शेवटी कसं होतं, कंपल्शन केलं ना की तुम्ही कॉम्प्लायन्स मोडवरती जाता. मग मागणं कोणीतरी तुमची हजेरी लावतो. मग हे कुठनं? तर एका बाजूने आपल्याला हे बघायला पाहिजे की आपण जो काही कंटेंट देतोय तो आपण खरोखरच, मी असं म्हणेन की आपण अजूनही 21व्या शतकामध्ये 18व्या शतकातल्या मानसिकतेमध्ये आहोत. आणि हे बदलायला पाहिजे आपल्याला. मग विद्यार्थ्याच्या वेळेचा अपव्यय, शिक्षकाच्या वेळेचा अपव्यय, पैशांचा अपव्यय, हा सगळा अपव्यय आपण का करतोय? तर ही एक संधी आपल्याला आज मिळालेली. मगाशी सरांनी सांगितलं तर मी त्यांच्या समितीचं पण अभिनंदन करेन की खरोखरच हे चांगले प्रयोग. हा प्रयोग मी जो सांगितला शिक्षकांबद्दलचा डायलॉग, त्याच्यामधनं तुम्ही विद्यार्थ्यांबरोबर मी डायलॉग केला. त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं तसं MBAचं करिक्युलम त्यांनी 40% काढून टाकलं. तर हे का नाही आपण करायला पाहिजे? म्हणजे आपण अशाच ठराविक साचेबद्ध पद्धतीनेच का पुढे जायचंय? आज आपल्याला ही जी काही बदल व्हायची पद्धत आहे, शेवटची गोष्ट मी आपली सांगेन की फक्त आपण उच्च शिक्षणाबद्दल जरी बोलत असू ना तरी सुद्धा तेवढ्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही. कारण आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतो ना त्यावेळेला त्याची सगळी मानसिकता ठरलेली असते. याची सुरुवात आपल्याला फार पूर्वीपासून करायला पाहिजे. आणि याबद्दल सुद्धा NEP मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विचार केलेला आहे की तुम्ही शालेय शिक्षणापासून, प्राथमिक शिक्षणापासून या गोष्टींचा उहापोह करायला पाहिजे. प्राथमिक शिक्षणापासून जर तुम्ही हा बदल केला ना तर मग विद्यार्थ्याच्या अपेक्षा उच्च शिक्षणाबद्दलच्या पूर्णपणे वेगळ्या असतील, आणि त्या जेव्हा बदलतील ना त्याच वेळेला ही संपूर्ण बदलाची प्रक्रिया वेगळी. मला आता हेही एक समजून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस आपण हा अप्रोच बदलण्याबद्दल बोलतोय तर या म्हणजे काय शिक्षकांवरती, त्या शिक्षण संस्थांवरती काम तर सुरू आहे. विद्यार्थ्यांसोबत हा अप्रोच बदलला आहे, कारण आमची तर विद्यार्थी म्हणून तीच मेंटॅलिटी आहे ना अजूनही, की आम्ही शिक्षण कशासाठी घेतो, ॲडमिशन घेतो म्हणजे काय करतो की हे 4-5 पेपर आहेत, मला त्यांचा अभ्यास करायचा आहे, इतक्या मार्कांचा पेपर द्यायचा आहे, ते मार्क घ्यायचे आहेत आणि मग कुठल्या तरी कंपनीत जाऊन ते मार्क दाखवून नोकरी पटकावायची. माझा शिक्षणाकडचा अप्रोच हाच आहे की मला त्यातनं नोकरी अपेक्षित आहे, मला त्यातनं या गोष्टी टिपायच्या आहेत आणि जाऊन पुढे नोकरीसाठी, करिअरसाठी ज्या काही गोष्टी त्या पुरवायच्या. विद्यार्थ्यांमध्ये हा अप्रोच कसा बदलला जाणार, त्याच्यावरती काय पद्धतीनं काम केलं जातं? मगाशी तुमच्याच बोलण्यामध्ये आलं होतं की मी डिग्री करत असताना ती डिग्री आणि काहीतरी सबसिडी करायचं, तर सबसिडीच्या बेसिसवर मला नोकरी मिळणार आहे. माझी एलिजिबिलिटी काय ग्रॅज्युएशन आहे,
आणि त्यामुळे मला ती डिग्री गरजेची आहे. पण मला माहिती आहे की त्या डिग्रीत काही दम नाही आहे. मी जे दुसरं करतोय त्याच्यावर जे दुसरं ते तुम्ही करत होतात त्यावेळेला ते आता या डिग्रीमध्ये तुम्ही जोडून करू शकता. ते मुळामध्ये ते वेगळं करायची गरज नाही. तो जो काय कंटेंट तुम्ही त्यावेळेला एक काही वेगळा सर्टिफिकेट म्हणून जे काही करत असाल किंवा डिप्लोमा म्हणून करा, दॅट कॅन बी पार्ट ऑफ युअर डिग्री. ते काउंट होणार आहे मुळात. त्यामुळं 2 ठिकाणी तुमचा जो शक्तीचा व्यय किंवा पैशाचा व्यय होत होता तो कुठेतरी मुळात थांबणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या धोरणामध्ये. त्यामुळं आत्ता तुमचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये शेवटी माझा विचार, मला ते मार्क्स मिळून त्याच्यात छोटी नोकरी मिळवायची आहे. त्या नोकरी मिळवण्यासाठी जे तुम्ही करत होतात दॅट हॅज बिकम अ पार्ट ऑफ युअर एज्युकेशन, काय म्हणतात त्याला, की या पॉलिसीचा भाग आहे तो. बरोबर. दुसरा प्रकार आहे की कुठेतरी ती एक तुम्हाला सेन्सिटायझेशन पण केलं जाते की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा इंटर्नशिप करताय तर तिथे काम करत असताना तुम्हाला ती संधी आहे. कारण इंटर्नशिप आज कुठलीही इंडस्ट्री अशी नाही की कोणाला वेळ नाही आहे 4-5 महिने तुमच्यावर खर्च करायला. जेव्हा तो खर्च करतो त्याची अपेक्षा आहे की हा चांगला आहे आणि याला मला रिटर्न पण करायचं आहे. त्यामुळे ॲटोमॅटिकली कुठेतरी ती तुम्हाला एक हे मिळते आहे, गॅरंटी मिळते की बाबा मी जर चांगलं इथं केलं तर दिस कॅन बी माय करिअर पाथ आणि दिस कॅन बी माय जॉब पाथ ऑल्सो. बरोबर. ते मिळते. तिसरी जी गोष्ट आणलेली आहे की कुठेतरी एंटरप्रेन्योरशिप म्हणजे ज्याला व्यवसायाभिमुख शिक्षण ज्याला असं म्हटलं की म्हणजे खूप चांगल्या संकल्प विद्यार्थ्यांमध्ये असतात. आणि फक्त काही इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा टेक्निकल एज्युकेशन किंवा प्रोफेशनमध्ये असतात असं नाही. मी अगदी बियॉन्ड सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सोशल इनोव्हेशनमध्ये काम करताना पाहिलेलं आहे. पण त्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळत असतो. ती संधी ह्याच्यात उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे मी एक प्रयोग केला होता विद्यापीठात असताना की मी एक सेक्शनेट कंपनी काढली, SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन. आणि त्याच्यामध्ये एक जे आपण म्हणतो हॅकॅथॉन वगैरेचा प्रकार असतो ते की सोशल प्रॉब्लेम स्टेटमेंट द्यायचे आणि त्याच्यावर तुम्ही काम करा वगैरे. तर 400 लोकांनी पार्टिसिपेट केलं. जवळजवळ 400 प्रोजेक्ट आले. त्यातले 40 आम्ही शॉर्टलिस्ट केले. त्यांना इंडस्ट्रीकडनं मेंटॉरिंग केलं आणि त्यातनं जवळ 10 सिलेक्ट केले. आणि 10 सिलेक्ट करून त्यांना आपण सीड फंडसुद्धा प्रोव्हाइड केले. म्हटलं 1.5-2 लाख रुपये तुम्हाला देऊ, तुमचं ग्रॅज्युएशनचा टाईम एवढा आहे, 14 महिने, 15 महिने, 16 महिने काहीतरी. त्याच्यानंतर तुम्हाला ते पैसे जमलं नाही तर परत करावे लागते वगैरे आणि सोडावं लागेल वगैरे. मला आनंद आहे की त्याच्यामध्ये जे काही घडलं की त्यात 3 युनिकॉर्न बनले त्यातलं. म्हणजे ते विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट जे काही स्टार्टअप होते ते युनिकॉर्नमध्ये कन्वर्ट झाले 3चे. तर हा जो हे वेगळं जे अंग आहे की विद्यार्थ्याला तो एक आत्मविश्वास आहे की हे मी करू शकतो, ही माझी संकल्पना आहे, ही माझी आयडिया आहे, ती पुन्हा या कुठेतरी शिक्षण धोरणाचा पार्ट बनवलेला आहे. म्हणजे नोकऱ्या बघणं म्हणजे फक्त कुठेतरी सरकारी बाबू बनणं किंवा इंडस्ट्रीमध्येच कुठेतरी बघणं ते न करता मी स्वतःचा व्यवसाय, उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो, ही मानसिकता त्याच्यामध्ये बिंबवण्याच्या दृष्टीनं सुद्धा एक प्रयोग ह्याच्यामध्ये आणलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये ते मगाशी जिथं मी उल्लेख केला की विद्यार्थ्यांना आवड निर्माण झालेली आहे. कारण त्यांना जे पाहिजे होतं ते करायला मिळतंय, ती संधी कुठेतरी उपलब्ध करून दिली. कमी जास्त प्रमाणात असेल. शेवटी प्रत्येक संस्थांच्या मर्यादा असणार आहेत. काही चांगल्या करतील, काही वाईट करतील वगैरे. पण कुठेतरी हा प्रयोग घडताना दिसतोय. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज अगदी मागच्या आठवड्यामध्ये आपले AISSMC इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंटवर अशीच हॅकॅथॉन होती. आणि मागच्या वर्षी मी तिथे प्रमुख पाहुणा म्हणून होतो, यावर्षी मी गेलो होतो. त्याच्यामध्ये जे काही प्रोत्साहन दिलं जातं त्यामुळे मागच्या वर्षीची संख्या 1,600 होती. एवढ्या 350 मुलांनी त्यात पार्टिसिपेट केलं होतं. आणि यातले जवळजवळ 30 ते 35% लोक अशा पद्धतीने बघतात की हेच माझं पुढचं आयुष्य आहे, हेच मला डेव्हलप करायचं आहे. तर हा जो प्रकार, हा मानसिकतेमध्ये बदलच मला दिसतोय ना होताना. कुठेतरी ती संधी दिल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होताना दिसतोय. जे पार्टिसिपेशन जे वाढलं 120 आणि आज 350-400 विद्यार्थी त्यात पार्टिसिपेट होत आहेत. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळा नॅशनल इंटरनॅशनल म्हणत असतो, पण यावेळेला खरंच नॅशनल वाटलं की इतर स्टेटमधले त्याच्यामध्ये विद्यार्थी आलेले होते वगैरे. तर मला असं वाटतं की मानसिकमध्ये बदल घडतोय. एका रात्रीत सगळ्या गोष्टी अपेक्षित ठेवणं चुकीचं आहे, वेळ द्यावा लागणार आहे, पण घडताना निश्चित दिसतंय. मी असं म्हणेन की हे बरोबरच अगदी तुम्ही म्हणला. पण मानसिकतेमध्ये बदल ज्या वेळेला होतो, म्हणजे मला शिक्षण मिळायचं आहे ते नोकरीसाठी पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. पण आज शिक्षण ही
फक्त विद्यापीठांची महाविद्यालयांची मक्तेदारी आहे का, किंवा शिक्षकाची शिकवण्याची मक्तेदारी आहे का, हा प्रश्न सुद्धा आपण विचारायला पाहिजे. शिक्षण हे घरातनं सुरू होतं ना. म्हणजे आपण म्हणतो आई आपली पहिली शिक्षण आहे, समाजामधनं शिक्षण होतं, आपण त्याचा का भाग घेत नाही, याच्याबद्दल सुद्धा या NEP मध्ये आम्ही भाग घेतलेला आहे. UGC असताना असा तो प्रयोग केलेला होता, ज्याला आपण म्हणतो स्टडी अब्रॉड प्रोग्राम परदेशी विद्यापीठांचे असतात. सगळं विद्यापीठातच शिक्षण घेतलं, 4 भिंतीमध्ये जे शिकवलं जाईल तेच क्रेडिटला फक्त घ्या तुम्ही, हा हट्ट काय आहे तुमचा? आम्ही असं म्हणलं की उदाहरण आपण घ्यायचं तर अगदी JNU सारख्या विद्यापीठाचं उदाहरण घेता येईल आपल्याला, की एकेकाळी त्या ठिकाणी इतके सारखे संप, मारामाऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं, याच्यामध्ये सगळं चालू होतं. अरे त्यांचा प्रत्यक्ष लोकांशी काय संपर्क आहे का? म्हणून आम्ही म्हणलं की JNU मधल्यासारख्या विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांनी 6 महिने जर उठून मराठवाड्यामध्ये जिथं शेतकरी आत्महत्या करतायत तिथं जाऊन जर 6 महिने त्यांनी गेले ते, आणि त्या ठिकाणी जर त्यांनी घालवले, त्यांना तिथनं शिकता येईल ना. त्या शेतकऱ्यांकडनं त्यांना अनेक गोष्टी शिकता येतील, जीवनाच्या गोष्टी, जीवन मूल्यही काय फक्त अभ्यासक्रमातनं नाही शिकतायत. आणि आम्ही म्हणलं की जर 6 महिने एखादा विद्यार्थी मोठ्या कॉलेजमधला, मोठ्या महाविद्यालयामधला, महानगरामधला जर अशा खेड्यामध्ये जाऊन राहिला ना, त्याच्यामध्ये पूर्ण आमूलाग्र बदल होईल. ही मानसिकता जी त्याची बदलेल ना, ती तुम्हाला कुठल्याही शिक्षणाच्या माध्यमातून, विद्यापीठांमधून नाही बदलता येणार. तुम्ही विचार करा की ज्या वेळेला मी स्वतः जाईन आणि तिथं त्यांच्या वेदना बघीन, त्यांची असह्यता बघीन, त्यांच्या गरजा बघीन, त्यावेळेला मी कसं तिथं जाऊन माझ्या मेसमध्ये तुम्ही काय देताय आणि काय नाही याच्यावरती मी आंदोलनं करीन, कसं करीन? ही मानसिकता बदलायला आपण समाजाबरोबर डिस्कनेक्टेड राहून विद्यापीठ नाही चालणार. म्हणून हे 6 महिने ह्याची प्रोव्हिजन आम्ही केलेली आहे की आउटरीच प्रोग्राम म्हणतो आम्ही त्याला, आणि त्याच्या गाईडलाईन्स पण तयार केलेले आहेत की जाऊ देत ना विद्यार्थ्यांना 6 महिने बाहेर, 1 सेमिस्टर बाहेर. 6 सेमिस्टरपैकी 1 सेमिस्टर जर तो बाहेर जाऊन समाजातनं शिक्षण घेऊन आला तर ते जास्ती मूल्यवान ठरेल त्याच्या दृष्टीने, त्याच्या आयुष्याच्या दृष्टीने, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने. तर हे सगळे प्रयोग करायची संधी पण या NEP मधनं आपल्याला मिळते. जो इंटर्नशिपचा उल्लेख मगाशी केला की इंटर्नशिप म्हणजे फक्त इंडस्ट्रीमध्ये अपेक्षित नाही आहे. इंटर्नशिप कॅन बी इन NGOज. मेळघाटमध्ये जे डॉक्टर कोल्हे काम करतात त्या संस्थेबरोबर जाऊन सुद्धा तुम्ही इंटर्नशिप करू शकता, किंवा आनंद ह्याच्यामध्ये आमट्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काम करू शकता, आणि ते ग्राह्य धरलेलं, ते क्रेडिट म्हणून ॲक्सेप्ट केलं जाईल. आणि त्या इंटर्नशिपची मुळात संकल्पनाच ही आहे की ह्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही समाजामध्ये डोकावा, समाजामध्ये जावं. इंटर्नशिप ही फक्त जॉबपुरती मर्यादित, कुठेतरी मी इन्फोसिसमध्ये काम केलं किंवा पर्सिस्टंट सिस्टममध्ये काम केलं किंवा फोर्समध्ये काम केलं, ती इंटर्नशिप आहे, ती इंटर्नशिप आहे. पण सोशल ह्याच्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जे काय काम करता दॅट अगेन इज अ इंटर्नशिप. प्रत्येक वेळा एक ओरड चालते की अर्बन अँड रुरल डिवाईड. तुम्ही सगळ्या शहराच्या दृष्टीने विचार करता, आमची गोरगरीब मुलं आमची कुठे डोंगरात शिकतायत, खेड्यात शिकतायत, आमच्याकडे हे नाही आहेत वगैरे. मला सांगा, आज कुठलं असं तालुका नाही की जिथे शुगर फॅक्टरी नाही आहे? प्रत्येक ठिकाणी एक शुगर फॅक्टरी आहे. ते शुगर म्हणजे कोऑपरेटिव्ह मुवमेंट महाराष्ट्रामध्ये इतकी चांगली घडली की त्याच्याबरोबर असणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्याबरोबर आलेल्या आहेत. इंटर्नशिप तिथे करू शकता. मीन्स तुमच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा इंटर्नशिप करू शकता ना. सर म्हणाले त्यात खूप मोठी पॉवर. मी तुम्हाला सांगतो की कुठलंही ब्रँच असू दे, तुम्ही इंजिनिअरिंग असा, मेडिकल असा, शिक्षणातल्या काही गोष्टी अशा आहेत ना की जे कट अक्रॉस ऑल द डिसिप्लिन्स, त्याला आम्ही एज्युकेटेडनेस म्हणतो. ते जे जनरल एज्युकेशन आहे की जे सगळ्यांना पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग. कोणी तुम्ही जर सुशिक्षित झाला असला तर तुम्हाला कुठली न्यूज खरी आहे, कुठली खोटी आहे याचं तारतम्य कळायची तरी पात्रता यायला पाहिजे ना. कुठलं मेडिकल असं, इंजिनिअरिंग असा, सोशल सायन्सेस कोणी असा, ही काही मक्तेदारी फक्त सोशल सायन्सेसची नाही आहे समाजाची. तर हे एज्युकेटेडनेसमध्ये कुठल्याही पार्टमध्ये एक अशी, आणि तो क्रेडिटच्या माध्यमातून आता NEP मधनं होतं येते की हे जनरल एज्युकेशनचे जे काही कॉम्पोनंट आहेत ना, हे प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये जर गेले तर याचा खूप मोठा बदल हा होईल. म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी जर या सबळ नागरिकत्व आपलं काय, याच्या संकल्पना काय आहे,
जीवनमूल्य काय आहे, समाजासाठी आपण काय करायला पाहिजे, किंवा आपल्या कला आणि लोककलांचं काय महत्त्व आहे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा, हे त्याला समजायला नको का? आपण अशा पद्धतीने हे शिक्षण द्यायला पाहिजे की तुम्ही जेव्हा सुशिक्षित पदवीधर होता ना, त्यावेळेला काही गोष्टी या तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. तुम्हाला जर खरीप पीक काय आणि रब्बी पीक काय हे तुम्हाला जर मेडिकल डॉक्टर झाल्यानंतर माहिती नसेल तर तुम्ही भारतामध्ये काय डॉक्टर होताय? मग तुम्ही बाहेर कुठेतरी जा ना. भारताच्या ज्या काही प्रमुख गरजा आहेत, लोकांच्या ज्या काही प्रमुख गरजा आहेत, ही तुम्हाला माहिती नको का सुशिक्षित राहायला तुम्ही पदवीधर असलेले? तर हे बदल आज NEPच्या माध्यमातून घडणं अपेक्षित आहे. आज महाराष्ट्र राज्याने ती सुरुवात केलेली आहे, पण ते किती प्रमाणामध्ये परत अंमलबजावणी त्याची होईल आणि कशा पद्धतीने अंमलबजावणी होईल याच्यावरती सातत्याने समाजाने सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे फक्त विद्यापीठांची जबाबदारी नाहीये, समाजाने सुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणीला दिशा द्यायचं काम हे सुद्धा समाजाकडनं होण्याची आवश्यकता आहे. खूप खूप आभार खरं तर तुमच्या दोघांचेही. इतका महत्वाचा विषय, कारण आपण कायम जसं सुरुवातीला म्हटलं की कायम आपण सगळ्या गोष्टी शिक्षणावरती सोडून देतो आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं शिक्षण संस्था सुद्धा हे नवीन धोरण घेऊन येत आहेत, तर तसं मला वाटतं विद्यार्थी म्हणून सुद्धा, पालक म्हणून, समाज म्हणून सुद्धा आपली एक ती जबाबदारी आहे. सर आता तुम्ही जो शेवटचा मुद्दा सांगितला की मला वाटतं आपली पण ती जबाबदारी आहे. म्हणजे तो कायम ओनस मला कुठल्या संस्थांवरती टाकून चालणार नाहीये. म्हणजे मला सुद्धा हे बघायला लागणार आहे की ज्यावेळेस मी कुठल्या तरी युनिव्हर्सिटीत जातोय, कुठल्या तरी कॉलेजमध्ये जातोय, एक कोर्स शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस मी खरंच त्यातनं ते मिळवतो आहे का, आणि नाही तर मला पुन्हा प्रश्न विचारण्याची मुभा आहे. खरं तर सक्ती असली पाहिजे, ती मला विचारता आलं पाहिजे ते की मला नाही समजलंय आणि त्यातनं काही नाही मिळत आहे, तर त्याचा ओनसही मी घेतला पाहिजे. तर हे कायम टाकून नाही चालणार. आपण शिक्षणासाठी शिक्षण घेतोय का नोकरीसाठी शिक्षण घेतोय हे परत एकदा विचारण्याची गरज आहे. पण खूप खूप आभार. आज खरं तर NEP समजलं असं मला तरी वाटलंय. खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. MSFDA आणि नागरिकशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा पॉडकास्ट केला होता. मला खूप छान वाटतं ज्यावेळेस MSFDA सारखं डिपार्टमेंट सुद्धा या पद्धतीच्या इनिशिएटिव्हमध्ये पार्टिसिपेट करतं, जिथं लोकांपर्यंत पोचता येतं. MSFDA बद्दल आपण उल्लेख केला होता. जर तुम्ही कुणीही फॅकल्टी असाल, कुठल्याही कॉलेजमध्ये शिक्षक असाल, तर त्याच्यासाठीची प्रशिक्षणाची सोय MSFDA करतं. त्यासाठीची वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. आणि जर तुम्ही कुठलेही विद्यार्थी किंवा पालक असाल, तर आपल्या शिक्षकांनी त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलंय का याची चौकशी पण तुम्ही त्यांना करू शकता. तर मला वाटतं तो ओनस आपण शेअर करण्याची गरज आहे, एकमेकांवर टाकण्याची गरज नाहीये. तर आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. भेटत राहूयात, बोलत राहूयात. धन्यवाद.